घेतली. म्हटलं ठीक आहे, काढू दूध पिणारी मांजर. बसलो आणि सर आले आणि म्हणाले, बाब्या दाखव. मी म्हटलं हे पा. सर म्हणाले, हे काय? ही तर फक्त वाटीच आहे, मांजर कुठे गेली? मी म्हटलं ती काय, आता दूध पिऊन पळाली. सर म्हणाले, असं आहे काय? चल म्हटलं, चांगलं बक्षीस देतो. मी म्हटलो, बक्षीस देता तर द्या बा. सरांनी मला घेतलं, छडी काढली आणि असं धुतलं. पण मंडई मी रडलो का? नाही. कसं शाळेतून घरी पळालो. म्हातारं दारातच उभं होतं. म्हातारं म्हणालं, बाब्या आज शाळा लवकर सुटली. मग मी पुरी कहाणी जशीच्या तशी सांगितली. म्हातारं म्हणालं, असं आहे काय? म्हाताऱ्याचं खूप मोठं नाव कमवलं. चल म्हटलं, गुलाबजाम बर्फी देतो. मी म्हटलं, गुलाबजाम बर्फी देता तर द्या बा. म्हाताऱ्याने मला खोलीत नेलं आणि तेल लावून असं धुतलं. पण मंडई मी रडलो का? नाही. नुसता कंदो. कसं घराच्या बाहेर पडलो. जाम भूक लागली होती, खिशात कपडीच नव्हती. तेवढ्यात एक शेंगदाण्यावाला दिसला बुवा. तो म्हणत होता, खा रे शेंगदाणे. मग मी गेलो आणि म्हणालो, दे रे शेंगदाणे. मग मी खाल्ले आणि निघालो. तेवढ्यात तो म्हणाला, याचे पैसे कोण देणार? मग मी म्हणालो, तू तर म्हणत होता ना, खा रे शेंगदाणे. मग मी खाल्ले. मग तो म्हणाला, चल म्हटलं, अजून शेंगदाणे देतो. मी म्हणालो, अजून शेंगदाणे देतो तर द्या बुवा. मग त्याने मला पकडलं आणि असं धुतलं. पण मंडई मी रडलो का? नाही. नुसता कंदो. कसं जीव वाचून पळालो. खिशात कपडीच नव्हती. काहीतरी काम पाहिजे होतं. तेवढ्यात एक हॉटेल दिसलं. हॉटेल मालकाकडे गेलो आणि म्हणालो, काम मिळेल का? तो म्हणाला, जे सांगेल ते ऐकायचं. मग तो म्हणाला, जा 4-5 चहा घेऊन ये. मग मी मध्ये गेलो आणि कप कशा घेतल्या आणि केलं सुरू. बशी व कप, कपाओ बशी व कप आणि निघालो हळूहळू. पण काय सांगू मंडई, जे माझ्या मनात तेच झालं. थोड्या वेळानंतर धुडूम आवाज आला. सगळ्या कप बशा गेल्या फुटून. मालक आला आणि बाकीच्यांना म्हणाला, घ्या रे याला मध्ये, याची चांगली पिसणी करा. काय सांगू मंडई, त्यांनी माझी अशी पिसणी केली. पण मंडई मी रडलो का? नाही. नुसता कंदो. धन्यवाद. थोड्या वेळापूर्वी काशी ग काशी हे जे गाणं प्रस्तुत केलं, त्या गाण्याला माधव लक्ष्मी